नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इंग्लिश टू मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिन्स आणि फॉर यांचा योग्य वापर मराठीत अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सिन्स म्हणजे काय, फॉर म्हणजे काय आणि ते कुठे वापरायचं. सिन्स आणि फॉर खूप म्हणजे लोक कन्फ्यूज होतात, खूप जण कन्फ्यूज होतात इथे. जेव्हा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स हे वापरायचं किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स ह्या वेळेला वापरायचं असतं, किंवा असं प्रेझेंटमध्ये पण वापरलं जातं, पण कुठे वापरलं जातं, कसं वापरलं जातं हे कळत नाही. कुठे सिन्स लावायचं, कुठे फॉर लावायचं हे कळत नाही. सो आपण आज सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. खूपच इझी आहे पद्धत आणि ही मेथड तुम्हाला आवडणार आहे नक्कीच. आणि नक्कीच याच्यातून तुम्ही सेंटेन्सेस बनवायला शिकणार आहात आणि तुम्हाला कळणार आहे. बोलताना सुद्धा तुमच्या लगेच लक्षात येणार आहे कुठे वापरायचं ते. ओके. सो सिन्स म्हणजे पासून, ठराविक वेळेपासून, आणि फॉर म्हणजे इतक्या कालावधीपासून. कालावधी लावायचे आणि इकडे सिन्समध्ये ठराविक वेळ लावायचे आणि फॉरमध्ये कालावधी लावायचे. सो या व्हिडिओमध्ये आपण सिन्सचा वापर, सिन्सचा अर्थ, फॉरचा अर्थ, सिन्स आणि फॉरमधील फरक, सोपे रूल्स, भरपूर एक्झाम्पल्स मराठी मिनिंग सहित आणि डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत. हे सर्व अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला कळणार आहे. अदरवाईज तुम्हाला काही कळणार नाही. जर तुम्ही स्किप केलं किंवा अर्धवट पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येणार नाही. व्यवस्थित व्हिडिओ बघा, पुन्हा पुन्हा बघा, नक्की तुम्हाला कळणार आहे. ओके. आणि नक्की तुम्हाला हा सेंटेन्स परफेक्ट कळणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. सो सिन्स म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊया. सो सिन्स म्हणजे पासून. ओके, पासून. सो सिन्सचा वापर एखादी ठराविक वेळ, स्टार्टिंग पॉईंट, ओके, सांगण्यासाठी केला जातो. सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स मंडे, लाईक दिस. उदाहरणार्थ आपण उदाहरणं बघूया. सिन्स 7 o'clock. सिन्स 7 o'clock म्हणजे 7 वाजल्यापासून. 7 वाजल्यापासून 7 तास आहे तर तिथे फॉर येईल. ओके, आपण बघूया पुढे. सो सिन्स 7 o'clock म्हणजे 7 वाजल्यापासून. सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून. ओके. सिन्स 2020 म्हणजे 2020 पासून. सिन्स येस्टरडे म्हणजे कालपासून. आणि सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. उदाहरण बघूया. आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2020. आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2020 म्हणजे मी 2020 पासून इथे राहतो. 2020 पासून इथे राहतो. ओके. शी हॅज बीन sick since Monday. She has been sick since Monday म्हणजे ती सोमवारपासून आजारी आहे. ती अजूनही आजारी आहे. तो कधीपासून? तर सोमवारपासून आजारी आहे. ओके, ती सोमवारपासून आजारी आहे. सो शी हॅज बीन सिक सिन्स मंडे. We have known each other since childhood. We have known each other since childhood. म्हणजे आमची ओळख लहानपणापासून आहे किंवा आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. ओके. ही हॅज वर्कड हिअर सिन्स जानेवारी. तो जानेवारीपासून येथे काम करत आहे. It has been running since morning.
It has been running since morning. सकाळपासून It has been raining since morning. It has been raining since morning. सकाळपासून पाऊस पडत आहे. सकाळपासून पाऊस पडत आहे. फॉर बघूया. फॉर म्हणजे काय? फॉर म्हणजे इतक्या काळापासून एवढ्या कालावधीपर्यंत. ओके, इतक्या काळापासून किंवा एवढ्या कालावधीपर्यंत. फॉरचा वापर कालावधी म्हणजे ड्युरेशन सांगण्यासाठी केला जातो. ओके, कालावधी. तर बघूया आपण उदाहरण. फॉर 2 hours. फॉर 2 hours म्हणजे 2 तासापासून. फॉर 5 days. फॉर 5 days म्हणजे 5 दिवसापासून. फॉर 3 months. सो 3 महिन्यापासून. फॉर 10 years. 10 वर्षापासून. सो जिथे आपण इथे काउंट करतो की नाही, काउंटिंग, तिथे फॉर वापरलं जातं. ओके, 2 hours, 5 years. अजून आपण मोठे एक्झाम्पल बघूया. I have lived here for 5 years. I have lived here for 5 years. मी 5 वर्षापासून इथे राहतो. मी 5 वर्षापासून इथे राहतो. She has been busy for 2 days. She has been busy for 2 days. ती 2 दिवसापासून व्यस्त आहे. They have studied for 3 hours. They have studied for 3 hours. ती 3 तास अभ्यास करत आहे. My father has worked here for 20 years. My father has worked here for 20 years. माझे वडील इथे 20 वर्षापासून काम करत आहेत. सिन्स बघूया. सिन्स आणि फॉर मधील फरक बघूया. सिन्स म्हणजे सुरुवातीची वेळ. सिन्स मंडे, सिन्स 2020, सिन्स मॉर्निंग, सिन्स येस्टरडे, सिन्स 5 PM. फॉर म्हणजे कालावधी. सो फॉर 2 hours, फॉर 5 days, फॉर 3 months, फॉर 10 years, फॉर अ वीक. सोपी ट्रिक बघा. फॉर ड्युरेशन कालावधी सांगण्यासाठी. आय हॅव बीन हिअर सिन्स मंडे. मी सोमवारपासून इथे आहे. आय हॅव बीन हिअर फॉर 5 days. मी 5 दिवसापासून इथे आहे. सिन्स मंडे आणि 5 days म्हणजे सिन्स म्हणजे हे मोजणंच नाही आहे, मंडे आहे आणि 5 म्हणजे काउंटेबल आहे, म्हणून सिन्स मंडे आणि फॉर 5 days दिला आहे. ओके, अजून उदाहरणे बघा. शी हॅज बीन स्टडीड सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून अभ्यास करत आहे. शी हॅज स्टडीड फॉर 4 hours. ती 4 तास अभ्यास करत आहे. दे हॅव बीन लिव्ड इन पुणे फॉर 8 years. ते 8 वर्षापासून पुण्यात राहतात. दे हॅव लिव्ड इन पुणे सिन्स 2018. ते 2018 पासून 18 पासून पुण्यात राहतात. दे हॅव लिव्ड इन पुणे फॉर 8 years. ते 8 वर्षापासून पुण्यात राहतात. सराव बघूया. मराठीचे इंग्रजीत करा. मी कालपासून घरी आहे. सो आय हॅव बीन ॲट होम सिन्स येस्टरडे. मी 2 तासापासून घरी आहे. आय हॅव बीन ॲट होम 2 days. मी सकाळपासून व्यस्त आहे. आय हॅव बीन बिझी सिन्स मॉर्निंग. ती 3 तासापासून व्यस्त आहे. शी हॅज बीन बिझी फॉर 3 hours. आम्ही 2022 पासून इथे राहतो. वी हॅव लिव्ड हिअर सिन्स 2022. आम्ही 4 वर्षापासून इथे राहतो. आम्ही 4 वर्षापासून इथे राहतो. वी हॅव लिव्ड हिअर फॉर 4 years. ओके, सामान्य मिस्टेक. सिन्स 2 years रॉंग. फॉर 2 years करेक्ट. फॉर मंडे रॉंग. सिन्स मंडे करेक्ट. सिन्स 5 hours रॉंग. फॉर 5 hours करेक्ट. कंक्लुजन.
आज आपण सिन्स आणि फॉरचा अर्थ, वापर, नियम, फरक आणि भरपूर उदाहरणे शिकलो. लक्षात ठेवा, सिन्स सुरुवातीची वेळ आणि फॉर कालावधी सांगतो. दररोज किमान 15 ते 20 वाक्य तयार करून सराव करा. त्यामुळे इंग्रजी बोलताना सिन्स आणि फॉरचा योग्य वापर करता येईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट इंग्लिश लेसन. सो गाईज,